नमस्कार मित्रांनो, आपल्या ज्ञान अनुभव या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपले मनपूर्वक स्वागत आहे. मागच्या भागात आपण बघितले, आत्मा अमर आहे. कर्म कर, फळाची अपेक्षा ठेवू नकोस, समभावाने जग. पण मित्रांनो, अर्जुनाच्या मनात एक नवीन प्रश्न आला. तो म्हणतो, कृष्णा, जर ज्ञान हे कर्मापेक्षा श्रेष्ठ आहे, तर मग मला या भयंकर युद्धात का ढकलतोयस? हा प्रश्न फक्त अर्जुनाचा नाही, हा आपला प्रश्न आहे. आपणही विचारतो, जर सगळं परमात्म्याच्या हाती आहे, तर मी कर्म का करू? जर नशीब ठरलेलं आहे, तर प्रयत्न करण्याचा काय उपयोग? आजचा अध्याय आहे कर्मयोग. आणि आज श्रीकृष्ण सांगणार आहेत, कर्म का करायचं, कसं करायचं आणि कर्म न केल्याने काय होतं. मित्रांनो, हा अध्याय तुमच्या आळसाला, टाळाटाळीला आणि नशिबावर सोडून दे या विचाराला सणसणीत उत्तर देतो. तर चला सुरू करूया. मित्रांनो, अध्याय 3 ची सुरुवात होते अर्जुनाच्या एका महत्त्वाच्या प्रश्नाने. अर्जुन म्हणतो, जायसी चेत कर्मणस्ते मता बुद्धिर जनार्दन तत् किम कर्मणी घोरे माम नियोजयसी केशव. म्हणजे, हे जनार्दन, जर तुला बुद्धी म्हणजे ज्ञान हे कर्मापेक्षा श्रेष्ठ वाटत असेल, तर मग मला या भयंकर कर्मात म्हणजे युद्धात का ढकलतोस? अर्जुन पुढे म्हणतो, व्यामिश्रेणेव वाक्येन बुद्धिं मोहयसी वमे तदेकम वद निश्चित्य येन श्रेयो हमाप्नुयाम. म्हणजे, तू अशा विश्र वाक्यांनी माझी बुद्धी गोंधळवत आहेस. तू एकच निश्चित सांग, जेणेकरून मला खरं कल्याण होईल. तू एकच निश्चित सांग, जेणेकरून मला खरं कल्याण होईल. मित्रांनो, हा प्रश्न किती ओळखीचा आहे. आपणही असंच विचारतो. एक सांगतो ध्यान कर, दुसरा सांगतो कठोर परिश्रम कर, तिसरा म्हणतो नशिबावर सोड. नक्की काय करू? अर्जुनाचा हा गोंधळ म्हणजे आपल्या सर्वांच्या मनातला गोंधळ आहे. आणि श्रीकृष्ण आता याचं अत्यंत स्पष्ट उत्तर देतात. श्रीकृष्ण म्हणतात, लोकेस्मिन् द्विनिधा निष्ठा पुरा प्रोक्ता मया नघ ज्ञानयोगेन सांख्यानाम कर्मयोगेन योगिनाम. म्हणजे, हे निष्पाक अर्जुना, या जगात 2 प्रकारची निष्ठा आहे. सांख्यांसाठी ज्ञानयोग आणि योग्यांसाठी कर्मयोग. म्हणजे काय? मित्रांनो, श्रीकृष्ण सांगतात, माणसाच्या स्वभावानुसार त्याचा मार्ग वेगळा असतो. काहींचा स्वभाव विचारी असतो, ते ज्ञानाच्या मार्गाने जातात. सतत चिंतन, मनन, अध्ययन हा त्यांचा मार्ग. काहींचा स्वभाव कर्मशील असतो, ते कर्माच्या मार्गाने जातात. सतत काम, सेवा, प्रयत्न हा त्यांचा मार्ग. दोन्ही मार्ग एकाच ध्येयाकडे नेतात. पण मग श्रीकृष्ण एक महत्त्वाचं सांगतात, न कर्मणा मनारंभान नैष्कर्म्यम पुरुषोश्नुते न च संन्यसनादेव सिद्धिम समधिगच्छति. म्हणजे, कर्म न करण्याने माणूस निष्कर्म होत नाही आणि नुसत्या संन्यासाने सिद्धी मिळत नाही. कर्म टाळणं हा उपाय नाही. मित्रांनो, आता श्रीकृष्ण एक अत्यंत महत्त्वाचं सत्य सांगतात. नहि कश्चित क्षणमपि जातु तिष्ठति कर्मकृत कार्यते ह्य अवशः कर्म सर्वः प्रकृतिजैर्गुणैः. म्हणजे, कोणीही एक क्षणही कर्माशिवाय राहू शकत नाही. प्रकृतीच्या गुणांमुळे प्रत्येक जण इच्छा नसतानाही कर्म करतोच. मित्रांनो, हे किती खरं आहे. तुम्ही म्हणता, मी काहीच करत नाही, नुसता बसतो. पण श्वास घेतोयस, हे कर्म आहे. विचार करतोयस, हे कर्म आहे. जेवतोयस, हे कर्म आहे. झोपतोयस, हे कर्म आहे. कर्मापासून सुटका नाही. मग प्रश्न हा नाही की कर्म करायचं की नाही. प्रश्न हा आहे की कोणतं कर्म कसं करायचं. आणि मग श्रीकृष्ण सांगतात एक धक्कादायक गोष्ट. कर्मेंद्रियाणि संयम्य य आस्ते मनसा स्मरन इंद्रियार्थान विमूढात्मा मिथ्याचार सौच्यते. म्हणजे, जो माणूस कर्मेंद्रियांना रोखतो पण मनाने विषयांचं चिंतन करत राहतो, तो मूढात्मा म्हणजे मिथ्याचारी आहे. बघा, किती स्पष्ट सांगितलं. बाहेरून संन्यासी, आतून मात्र सांसारिक विचार. बाहेरून उपवास, आतून खाण्याचेच विचार. बाहेरून शांत, आतून राग खदखदतो. हे ढोंग आहे, हे गीतेला मान्य नाही. खरं कर्म म्हणजे
मन आणि शरीर दोन्ही एकत्र काम करणं. मित्रांनो, आता श्रीकृष्ण एक अतिशय सुंदर संकल्पना सांगतात, यज्ञ. आता तुम्हाला वाटेल की यज्ञ म्हणजे अग्नीत आहुती टाकणं, पण श्रीकृष्ण वेगळ्या अर्थाने सांगतात. ते म्हणतात, सहयज्ञाः प्रजाः सृष्ट्वा पुरोवाच प्रजापतिः अनेन प्रसविष्यद्वे एष वोस्त्विष्टतामधुक्. म्हणजे प्रजापतीने सृष्टीच्या सुरुवातीला यज्ञासहित प्रजा निर्माण केली आणि म्हणाला, या यज्ञाने तुम्ही वाढा, हाच तुमच्या इच्छा पूर्ण करणारा कामधेनू आहे. मित्रांनो, यज्ञ म्हणजे फक्त अग्नी नाही, यज्ञ म्हणजे निस्वार्थ देणं, समाजासाठी काम करणं, स्वतःपेक्षा इतरांचा विचार करणं. शेतकरी यज्ञ करतो, तो राबतो, शेत पिकवतो, जगाला अन्न देतो. डॉक्टर यज्ञ करतो, तो रात्रंदिवस रुग्णांची सेवा करतो. शिक्षक यज्ञ करतो, तो विद्यार्थ्यांना ज्ञान देतो. प्रत्येक निस्वार्थ कर्म हा यज्ञ आहे. आणि मग श्रीकृष्ण सांगतात, देवान भावयतानेन ते देवाः भावयन्तु वः परस्परं भावयन्तः श्रेयः परमवाप्स्यथ. म्हणजे या यज्ञाने देवांना तृप्त करा, ते देव तुम्हाला तृप्त करतील. अशा परस्पर सहकार्याने तुम्हाला परमकल्याण मिळेल. देणं आणि घेणं हा निसर्गाचा नियम आहे. जो फक्त घेतो तो समाजावर ओझं आहे, जो देतो तोच खरा जगतो. मित्रांनो, आता श्रीकृष्ण एक धक्कादायक गोष्ट सांगतात, इष्टान भोगान हि वो देवा दास्यन्ते यज्ञभाविताः तैहि दत्तान प्रदायेभ्यो यो भुंक्तेस्तेन एव सह. म्हणजे यज्ञाने तृप्त झालेले देव तुमच्या इच्छित भोगांना देतील, पण जो त्यांनी दिलेलं घेतो आणि त्यांना काहीही परत देत नाही, तो चोर आहे. मित्रांनो, हे ऐकून धक्का बसला का? श्रीकृष्ण म्हणतात, जो फक्त स्वतःसाठी जगतो, जो समाजाकडून घेतो पण काहीच परत देत नाही, तो चोर आहे. आपण निसर्गाकडून काय घेतो? हवा, पाणी, अन्न, सूर्यप्रकाश या सगळ्यांची किंमत आपण कधी मोजतो का? जर आपण फक्त घेतच राहिलो आणि निसर्गाला, समाजाला काहीच परत दिलं नाही, तर आपण खरोखर चोर आहोत. झाड लावा हा यज्ञ आहे, गरजूंना मदत करा हा यज्ञ आहे, आपलं काम प्रामाणिकपणे करा हा यज्ञ आहे. मित्रांनो, आता श्रीकृष्ण एक अत्यंत महत्त्वाचा सिद्धांत सांगतात, लोकसंग्रह. ते म्हणतात, यद्यदाचरति श्रेष्ठः तत्तदेवतरो जनः सयत् प्रमाणं कुरुते लोकस्तदनुवर्तते. म्हणजे श्रेष्ठ माणूस जे जे करतो, सामान्य माणूस तेच करतो. तो जे प्रमाण ठरवतो, जग तेच अनुसरतं. मित्रांनो, हे किती मोठं सत्य आहे. घरात आई वडील जे करतात, मुलं तेच शिकतात. समाजात नेते जे करतात, लोक तेच अनुसरतात. शिक्षक जे वागतात, विद्यार्थी तेच करतात. तुम्ही जे करता ते इतर पाहतात आणि शिकतात. म्हणूनच श्रेष्ठ माणसाची जबाबदारी मोठी आहे. आणि मग श्रीकृष्ण स्वतःचं उदाहरण देतात, नमे पार्थास्ति कर्तव्यम त्रिषु लोकेषु किंचन नानावाप्तम अवाप्तव्यम वर्त एव च कर्मणी. म्हणजे हे पार्थ, तिन्ही लोकात माझं कुठलंही कर्तव्य नाही. मला मिळवायचं असं काहीही नाही, तरीही मी कर्मातच राहतो. बघा, श्रीकृष्ण म्हणतात, मला स्वतःसाठी काहीही नको, पण तरीही मी कर्म करतो. कारण जर मी कर्म बंद केलं तर जग माझं अनुकरण करेल आणि सगळं नष्ट होईल. उत्सीदेयुरिमे लोकाः न कुर्याम कर्म चेदहम संकरस्य च कर्तास्याम उपहन्यामिमाह प्रजाः. म्हणजे जर मी कर्म केलं नाही तर हे सर्व लोक नष्ट होतील. मी वर्णसंकराचा कर्ता होईन आणि या सर्व प्रजांचा नाश होईल. मित्रांनो, हा संदेश आपल्यासाठीही आहे. जेव्हा तुम्ही थकता, हार बांधता, म्हणता मी एकटा काय करणार, तेव्हा आठवा, तुमच्या कर्माचा प्रभाव तुमच्यापुरता नाही. तुमची मुलं पाहतायत, तुमचे सहकारी पाहतायत, समाज पाहत आहे. तुम्ही थांबलात तर इतरही थांबतात. मित्रांनो, आता येतो अध्यायाचा सर्वात महत्त्वाचा भाग. अर्जुन विचारतो, कृष्णा, माणूस पाप का करतो? त्याला माहीत असतं की हे चुकीचं आहे, तरीही तो करतोच, असं का होतं? हा प्रश्न किती महत्त्वाचा आहे. आपणही विचारतो, मला माहीत आहे की जास्त खाऊ नये, पण तरी खातो. मला माहीत आहे की राग करू नये, पण तरी करतो.
मला माहीत आहे की खोटं बोलू नये, पण तरी बोलतो. का? श्रीकृष्ण देतात अत्यंत स्पष्ट उत्तर. काम एषः क्रोध एषः रजोगुण समुद्भवः महाशनो महापाप्मा विध्येनम हि वैरिणम. म्हणजे हा काम म्हणजे वासना आणि क्रोध जो रजोगुणातून उत्पन्न होतो, हाच महाभक्षक महापापी शत्रू आहे. याला जगच हाच इथे वैरी आहे. काम, वासना, इच्छा हाच सर्वात मोठा शत्रू आहे. आणि मग श्रीकृष्ण एक अप्रतिम उदाहरण देतात. धूमे नाव्रियते वह्निः यथा आदर्शो मलेन च यथोल्बे नावृतो गर्भः तथा तेनेदमावृतम. म्हणजे जसं धुराने अग्नी झाकला जातो, धुळीने आरसा झाकला जातो, पडद्याने गर्भ झाकला जातो, तसं या कामाने ज्ञान झाकलं जातं. बघा किती सुंदर उदाहरणे आहेत. आरसा आतून स्वच्छ आहे, पण धूळ बसली की दिसेनासा होतो. आपलं ज्ञान, आपला विवेक आतून आहे, पण वासनेची धूळ बसली की दिसेनासा होतो. आणि मग श्रीकृष्ण म्हणतात, हा काम कुठे राहतो? इंद्रियाणि मनोबुद्धिरस्याधिष्ठानमुच्यते एतैहि विमोहयत्येषः ज्ञानम आवृत्य देहिनम. म्हणजे इंद्रिये, मन आणि बुद्धी हे या कामाचे निवासस्थान आहेत. यांच्याद्वारेच तो ज्ञान झाकून देहाला मोहित करतो. मित्रांनो, काम फक्त शरीरात नाही, तो मनात आहे, बुद्धीतही आहे. म्हणूनच फक्त शरीर रोखून उपयोग नाही, मन रोखावं लागतं, बुद्धी जागृत ठेवावी लागते. मग तर उपाय काय? श्रीकृष्ण सांगतात, इंद्रियाणि पराण्याहुर इंद्रियेभ्यः परम मनः मनस्तु परा बुद्धिर्यो बुद्धेः परतस्तु सह. म्हणजे इंद्रियांपेक्षा मन श्रेष्ठ आहे, मनापेक्षा बुद्धी श्रेष्ठ आहे आणि बुद्धीपेक्षाही श्रेष्ठ असलेला तो आत्मा आहे. क्रम असा आहे: शरीर, इंद्रिये, मन, बुद्धी, आत्मा. जेव्हा आत्म्याचं ज्ञान असतं तेव्हा बुद्धी मजबूत होते. जेव्हा बुद्धी मजबूत असते तेव्हा मन आवरतं. जेव्हा मन आवरतं तेव्हा इंद्रिये आवरतात. जेव्हा इंद्रिये आवरतात तेव्हा काम आवरतो. आत्मज्ञान हेच कामावरचं सर्वोत्तम औषध आहे. मित्रांनो, अध्यायाच्या शेवटी श्रीकृष्ण देतात एक शेवटचा अत्यंत महत्त्वाचा संदेश. तस्मात् त्वमिंद्रियाण्यादौ नियम्य भरतर्षभ पाप्मानं प्रजहिह्येनं ज्ञानविज्ञान नाशनम. म्हणजे म्हणून हे भरतश्रेष्ठ, आधी इंद्रियांना वश करून ज्ञान आणि विज्ञानाचा नाश करणाऱ्या या पापरूपी कामशत्रूला मार. मित्रांनो, श्रीकृष्ण सांगतात, लढाई बाहेर नाही, आतमध्ये आहे. खरी लढाई कुरुक्षेत्रावर नाही, खरी लढाई आपल्या मनात आहे. आपल्या आळसाशी लढा, आपल्या रागाशी लढा, आपल्या लोभाशी लढा, आपल्या भीतीशी लढा. हेच खरं युद्ध आहे. हाच खरा कर्मयोग आहे. मित्रांनो, आजच्या अध्यायातून आपल्याला 4 मोठ्या शिकवणी मिळाल्या. पहिली शिकवण: कर्मापासून सुटका नाही. एक क्षणही कर्माशिवाय जगता येत नाही. तेव्हा योग्य कर्म कर, टाळाटाळ नको. दुसरी शिकवण: निस्वार्थ कर्म हा यज्ञ आहे. फक्त स्वतःसाठी नाही, तर समाजासाठी, देशासाठी, निसर्गासाठी जग. तिसरी शिकवण: तू श्रेष्ठ असशील तर तुझं कर्म इतरांसाठी आदर्श बनतं. तेव्हा नेहमी चांगलं वागण्याची जबाबदारी घे. चौथी शिकवण: काम, वासना हा सर्वात मोठा शत्रू आहे. त्याला जिंकायचं असेल तर आत्मज्ञानाचं शस्त्र घे. तर मित्रांनो, आजचा अध्याय 3 कर्मयोग आपल्याला सांगतो, कर्म करणं हे जगण्याचं सत्य आहे. निस्वार्थपणे करणं हेच खरं जगणं आहे. आणि आपल्या आतल्या शत्रूशी लढणं हेच खरं युद्ध आहे. पुढच्या भागात आपण पाहणार आहोत अध्याय 4 ज्ञानकर्म संन्यास योग. ज्ञान आणि कर्म यांचा संबंध काय आणि श्रीकृष्ण स्वतः अवतार का घेतात, हे सगळं पुढच्या भागात. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि ज्ञान अनुभव या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या मनात काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की लिहा. मी प्रत्येक कमेंटला उत्तर देण्याचा प्रामाणिक प्रांजळ प्रयत्न करेन. भेटूया पुन्हा पुढच्या भागात. इति श्रीमद् भगवद्गीता अध्याय 3 कर्मयोग संपूर्ण.